म्हणजे तापाचं कसं असतं ना, एकाला आला की सगळ्यांना वाटतं मला पण आलाय. तसंच कुठल्याही गेमच्या फीवरचं असतं. एकाने बघितलं की सगळ्यांना वाटतं आपल्याला पण तो फीवर आलाय. सध्या फुटबॉल वर्ल्ड कप चाललाय आणि त्याचाच फीवर सगळ्यांना चढलाय. बघूयात एका फॅमिलीत कसा फीवर चढलाय. अगे अगे वाका वाका लागले, काय वाकायला लागले रे? पोटाखाली किती घाणेरडा वास येतोय. उद्या साफ करून द्या आधी मला. यस कमाल कमाल बेलेटल कमाल कमाल. ए मारला यार. ए पास देना त्याच्याकडे. एकटा खेळतो का? एक पात्री करतो. एक इतकं आरडाओरडा करून काय बघता एवढं मन लावून ना? अगे ए बघ ना, ए मॅच लागले. मॅच लागली. हा मग सचिन कुठे आहे? वा वा वा. ए अरे सचिनचा काय इथे संबंध? सचिन नको का मॅच मध्ये? अगे मेंटल, ती फुटबॉलची मॅच, ती क्रिकेटची मॅच, तो मिस मॅच होणार नाही का इकडे? मला वाटलं फक्त क्रिकेटचीच मॅच होते. घट ना. ही टोपीतून काय खाताय तुम्ही? थर्मोकोलचे तुकडे? मला सांगितलं असतं तर पोहे करून दिले असते ना गरमागरम. हे थर्माकोलचे तुकडे? अगे ए मेंटल, हे थर्माकोलचे नाही ग, पॉपकॉर्न आहेत. पॉपकॉर्न. कोण नाही? पॉपकॉर्न. याला कोणचा पॉप केलंय नशिबात आले काय नाही. अरे हे घोट ना यार. तो काय करतो? त्याच्याकडे दे ना यार. काय तो मामा नाही आहे ना? नाही मामा का? कोण मामा? अहो मामा नाही का तो? सगळेजण म्हणताय त्यावेळेला मामा नाही म्हणून मजाच नाही खेळत. अगे ए मेंटल, ए मामा नाही ग, ए त्याचा काका नाव होतं. काका. काका नाव होतं? काका मामा ते सगळं नातेवाईकांची नाव आहेत ना. कन्फ्युजनच झालं एकदम माझं. ही काय नाव ठेवतात ना? काका मामा. आणि ते काय होतं? एक जुना खेळाडू कोण होता तो? वाटी. वाटी वाटी काय नाव आहे? वाटी आला. वाटी नावाचा प्लेअर होता काय? वाटी नाही का? वाटी. हे तुला पेले बोलायचंय काय? पेले पेले. ए पेले बद्दल काय बोलायचं ना? आपलं भांडण होईल उगाच. आता भांड्याला भांडी आपटले की भांडण होणार. ठाव की मला. ए तुला माहितीये काय तो पेले कसला जिंगल्यासारखा खेळायचा माहितीये? पेलेली माणसं जिंकल्यासारखीच खेळणार ना? नाही पण मला सांगा ना, ही असली कसली नावं ठेवतात ही लोक? ही काय नाव आहेत का? आता तो बघा, बाप्यासारखा बाप, त्याचं नाव काय ठेवलंय? मॅक्सी. पोराचं नाव मॅक्सी असतं का कधी? आधी ठेवायचंच होतं तर मग शर्ट ठेवायचं ना. ए मेंटल, मॅक्सी नाही ग, मेसी. मेसी नाव आहे त्याचं. मेसी. मेसी मेसी. तू गप्प बसा. मला मारा मेसी बघू दे. मॅच बघू दे मला जरा. शांत बस. बघा बघा. हा बघ बघ आता गोल मारणार आहेत. बघ बघ. हा गोल होतोय. गोल होतोय. हा अरे यार काय गोल केला त्यांनी? काय सुंदर गोल केलाय त्यांनी. ए अरे कुठे गोल केलाय? गोल केला की बघा की नीट. अरे पण कुठे गोल केलाय मला दिसत नाही ना. अहो असं काय करता? सगळ्यांनी मिळून तयार केलं ना असं गोल. तो गोल आहे. गोल आहे तो. हा अरे गोल नाही रे, ती स्ट्रॅटेजी आखतायत पुढे काय करायचं त्याची. पण गोल करूनच आखतायत ना स्ट्रॅटेजी. ए तू गप ना जरा. जरा शांत बस. तुला कळतं काय? तो चौकन दिसतोय तुला? चौकन त्यात बॉल मारला ना की गोल होतो. हा म्हणजे चौकोनात बॉल गेला की गोल होतो. आणि त्रिकोणात गेला की काय आयात होतो. सॉरी सॉरी सॉरी. मला ना एक चान्स मिळू दे. नाही ना तुला निर्यात केला ना, गावी पाठवला ना तर बघ मला. फ्री किक मिळाली. फ्री किक मिळाली? कशावर? आणि स्कीम काय होती? आणि तुम्हाला माहिती होतं तर मला का नाही सांगितलं? आपण घेऊन आलो असतो ना फ्री किक तिकडे जाऊन. अरे फ्री किक म्हणजे त्यांनी दुसऱ्याने ना चुकला ना म्हणून त्याला फ्री किक मिळाली. ते काय करणार आता त्या फ्री किकचं? काय करणार ना, त्यांच्या घरी ना स्कूटर बिघडल्या, त्याला लावणार आहेत ते. म्हणून त्यांना असे फ्री किक देतात. आयो काय लकी माणसं आहेत. फ्री किक मिळाली त्यांना. फ्री हॉर्न पण देतात का हो? आपल्या स्कूटरचा हॉर्न बिघडलाय ना. तू डोक्यात जाऊ नका आता. मारी ना आता. तू जरा शांत बसा. काय होते? काय होते? काय होते? तू बघ तो फ्री किक मारायला माझा आवडता प्लेअर येतो. तो बघ. कोण? अगं बेलोटोली आहे. बेलोटोली.
बेलोटोली कोण? अगं मस्त इटलीचा आहे मला लय आवडतो. तुम्हाला इटलीचा खेळाडू आवडतो? हा. 2 महिन्यापूर्वी इलेक्शन्स होते तेव्हा म्हणत होता इटलीचं कोणीच आवडत नाही मला. इटलीच्या लोकांना भारतीयांनी भाव देऊ नये उगाच असं म्हणत होता तू. अरे गप नाही, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तो इटलीच्या संघात नाही ना म्हणून मला जाम आवडतो. अच्छा, म्हणजे संघातली माणसं तुम्हाला आवडतात आणि संघाच्या बाहेरची असेल तर तुम्ही नाव ठेवणार. आता लक्षात आलं माझ्या. आणि तू आता जास्त वाचा करू नको, मला मॅच बघू दे. जरा गप्प बस. मी काय म्हणते, मला रिमोट द्या ना. रिमोट बिमोट काय मिळणार नाही तुला. असं काय करता, द्या ना रिमोट. मला त्या एपिसोडचे रिपीट एपिसोड बघायचंय ना. हा द्या ना बघायला. तुझ्या त्या फालतू सिरियल साठी मी देणार ना रिमोट बिमोट. आपली फुटबॉलची मॅच महत्वाची आहे. काय फरक आहे होते सिरियल मध्ये आणि मॅच मध्ये? आमच्या सिरियल मधल्या सासवासुना चित्र विचित्र टिकल्या लावतात, हेअरस्टाईल करतात. इथली लोक पण विचित्र हेअरस्टाईल करतात, घाणेरडे कपडे घालतात. बघा बघा बघा. म्हणजे तुला ते दोन्ही सेम वाटतं? अगं तू काय मंदबिंद आहेस काय ग? अरे मॅच महत्वाची. हे बघ, तुला मॅच मधलं काही कळल्याशिवाय ना मी रिमोटच आता देणार नाही. चल कामाला चल. असं मला मॅच मधलं काही कळत नाही. मग आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला काय कळतो मॅच मधलं? काय कळतं म्हणजे लय कळतं आपल्याला. फुटबॉलचं वजन किती? वजन म्हणजे वजन काय करायचं पण? मी सांगते ना तुम्हाला. 410 ते 450 ग्राम. असेल. आणि आतल्या हवेचा दाब किती? बघ, तू माझ्या डोक्याला ताप देते. तू जा. मी सांगते 0.6 ते 1.1 ग्राम. आणि मला सांगा उंची आणि लांबी किती फुटबॉलच्या ग्राउंडची? ते असेल काहीतरी फुटबॉल का सांगते मी. लांबी आहे ना ते 110 ते 120 यार्ड आणि रुंदी आहे ती 70 ते 80 यार्ड. आणि तुम्हाला माहितीये फुटबॉलचा पहिला आंतरराष्ट्रीय चषक कुठे आणि कधी झाला? ते असेल कुठे? मी सांगते 1930 साली उरुग्वे मध्ये झाला आणि उरुग्वेनेच तो जिंकला. बायको, तुला हे सगळं कसं माहिती का? मला तुम्ही नेहमी म्हणता ना काय तुम्हा बायकांना काहीच कळत नाही त्यातलं. तुम्हाला काय अक्कल आहे त्यातली? आधी त्यातलं महत्वाचं सगळं शिकून घ्या. ते कळलं तर तुला रिमोट मिळेल. आता द्या तो रिमोट. द्या तो रिमोट. नाही पण मी काय सांगतो म्हणते ना, मी काय सांगतो. आता तुम्ही आमच्या सिरियल मधला शिका. त्यातलं तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हाच रिमोटला हात लावायचा. जा तिकडे पोळ्या करा. नाही ऐक ना. काय मी त्यापेक्षा तू तिथं मेथी लावून आहे. आरती, तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला. सेम गोज विथ सुशील. गॉड ब्लेस यू. ताई, आय लाईक दिस होल एंटायर थॉट. मला खूप आवडला आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली आहे, ती मला खूप आवडली. थँक्यू. 9 गुण आणि ताई 9 गुण. 18 गुण मिळालेले आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोडीसाठी.